मेघांजली कोळी ह्या ताईला बरेच जण ओळखतात, त्याच्यातली एक मी बी. गेली 4 वर्ष झाली मी त्या ताईच्या चॅनलला फॉलो करते. ताईच्या चॅनलला खूप सुंदर अशी माहिती असते, प्रत्येक सणानिमित्त माहिती सांगतात त्या. आणि त्यानंतर मग महाराजाबद्दल बी बरंच काही काही त्यांच्या चॅनलवर बघायला भेटतं. खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत ताईकडे देवाच्या, त्या बी बघायला भेटतं आपल्याला. त्यानंतर ना आज त्या येणार होत्या बळी महाराज मंदिरला, म्हणजे नाशिकला आल्या होत्या त्या त्यांच्या वहिनीच्या घरी आल्या होत्या त्या. मागच्या वेळेस बी आल्या होत्या गणपतीमध्ये, तेव्हा काही भेटायला जमलंच नाही कारण की त्यांना टाईम नसेल. तर त्या लवकर रिटर्न झाल्या होत्या. मग तेव्हा सर्वांनी मेसेज केला होता ताईला की आपण भेटू, आणि ताईनं ना ती सर्वांची इच्छा आज पूर्ण केली. तर त्या नाशिकला आल्या होत्या. मग त्यांनी काल ना धुळ्याला गेल्या होत्या त्या देवीसाठी. तिथं त्यांनी दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर लास्टला सांगितलं होतं की आपण भेटू. आणि पण त्यानंतर ताईने एक पोस्ट बी टाकली आणि छोटंसं मस्त एक व्हिडिओ बी टाकला होता की आपण भेटू. मग आम्ही आज इथं भेटलो बळी महाराज मंदिरला, गप्पा मारल्या छान त्यांच्यासोबत. त्यानंतर इथं बळी महाराजाचं दर्शन घेतलं. घरी येऊन मस्त तुरीच्या शेंगा आणल्या होत्या त्यांनी, उकडून घेतल्या आणि खाऊन घेतल्या. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ना आज सूर्यनारायण भगवानचा ना दुसरा रविवार होता पौष महिन्यातला. इकडं ना म्हणजे इकडं बरेच जणाला हे माहिती नाही, पण आमच्याकडे हे केल्या जाते ही पूजा, तर मग मग मी बी करते. तर ही पूजा ना दिवस निघायच्या अगोदरच करता, पण आमच्याकडनं गाया खूप त्रास देता म्हणून ना थोडंसं उशिराच करते. हे बघा गाय आली हजेरी लावायला. तर मग इथं मी पूजा वगैरे करून घेतली, सुवासनी बोलून घेतल्या आणि हळदी कुंकू करून घेतलं. पूजाच नाही पण हा उपवास बी करावा लागतो, म्हणून आज माझा उपवास होता. आणि साबुदाणा खायची काही इच्छा नव्हती म्हणून फळं होते घरात तेच खाल्ले. संत्री वगैरे सोलून घेतली होती आणि ती खाल्ली माझ्या बाळानं आणि मी. आणि त्यानंतर ना उपवास लवकर सोडायचा असतो हा दिवस माळायच्या अगोदर, म्हणून पटकन मी इथं स्वयंपाकाला लागले. तर इथं मी ना मस्त मठाची डाळ टाकून अशी छानपैकी शेपूची भाजी बनवली. त्यानंतर चपात्या बनवल्या आणि साईडला ना माझी बासुंदी बनवणं चालू होती, कारण की मला नैवेद्यात एक काहीतरी गोड पाहिजे. तसं ना ना मी जिथं राहायचे ना तिथं गोड भात आणि कढी राहायचं, जे सूर्यनारायणचं मंदिर राहायचं तिथे. आणि घरी वरण भात असं बनवायचे जेवायला. तर इथं देवाला नैवेद्य वगैरे दिला आणि माझा समर्थ येऊन बसला नैवेद्य खाण्यासाठी. हा कोणत्या बी देवाला नैवेद्य दिला ना तर हा जाऊन बसतो जेवायला. त्यानंतर मग त्याला घरात चल म्हणले, तो काही येत नव्हता. त्यानंतर मग मी ताट वाढून घेतलं आणि मी बी पटकन उपवास सोडून घेतला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.